टाइम्स ऑफ इंडिया वाचत होतो आणि त्याच्यात एक खूप इंटरेस्टिंग आर्टिकल आले आणि ते हेल्थशी रिलेटेड आहे. त्या आर्टिकलचं नाव आहे किडनी डिसीजेस इंडियाज सायलेंट टिकिंग टाईम बॉम्ब. तर ह्याच्यात किडनी डिसीज म्हणजे CKD क्रोनिक किडनी डिसीज किंवा एंड स्टेज रिनल डिसीजबद्दल बोलले. आणि तर सगळ्यात मोस्ट कॉमन कॉज काय तर डायबिटीज आहे. डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणजे डायबिटीजचंच कॉम्प्लिकेशन होऊन डायबिटीज कंट्रोलमध्ये राहिले डायबिटीज नेफ्रोपॅथी. आणि दुसरं म्हणजे हायपरटेन्शन म्हणजे BP कंट्रोलमध्ये नसणं. तर विषय काय व्हायला आहे एंड स्टेज रिनल डिसीजचा किंवा CKDचा ह्याचे पेशंट खूपच वाढायला लागलेत आपल्या देशात. म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये पण खूप पेशंट आहे CKDचे क्रोनिक किडनी डिसीजचे. कारण मोस्टली लोकांना आपल्या भारतातल्या लोकांना डायबिटीज तर आपण वर्ल्ड कॅपिटल आहे डायबिटीजचे. आणि हायपरटेन्शन पण खूप कॉमन आहे आपल्याकडे. आणि मोस्टली आपल्याकडे डायबिटीज आणि हायपरटेन्शन कंट्रोलमध्ये नसते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे तेवढे डायबिटीज सेंटर नाहीत. आणि दुसरं कारण काय आहे, समजा तुम्हाला जर झाला CKD तर तुम्हाला एका वीकमध्ये 10 ते 12 सेशन करावं लागतात. महिन्यामध्ये 10 ते 12 सेशन डायलिसिसचे. आणि एका सेशनची कॉस्ट असते 1600 पर सेशन. तर ते खूप कॉस्टली डायलिसिस करणं आणि तेवढे सेंटर पण आपल्याकडे अवेलेबल नाहीत. आणि आपण दरवर्षी नियरली 2,20,000 पेशंट ॲड करावले CKDचे. तेवढे पेशंट ॲड व्हायला लागले. तर आपल्याला ॲक्च्युली 15,000 डायलिसिस सेंटरची गरज आहे. पण भारतात फक्त 6,000 डायलिसिस सेंटरच. तर पूर्ण पान भरून आलं आहे त्याच्याबद्दलच रिनल डिसीजेसबद्दल क्रोनिक किडनी डिसीज. आणि खूप मोठा इश्यू होणार आहे ह्याना काय जर गव्हर्नमेंटनं नाही लक्ष दिलं ह्या प्रॉब्लेमकडे किंवा लोकांना त्यांच्या हेल्थ लाईफस्टाईलकडे नाही लक्ष दिलं नीट.